महापालिका निवडणुकांचं वारं सध्या राज्यभरामध्ये अत्यंत जोमानं वाहतंय। गेल्या 2 दिवसात तिकीट न मिळाल्यामुळे नाराजी, असंतोष आणि त्यानंतरचा उद्रेक अशा अनेक गोष्टी घडतायत। पालिकेमध्ये महापौर कोण बसणार यावरून राजकीय वर्तुळामध्ये शाब्दिक युद्ध वारंवार घडलेली आहेत। महापौरांच्या बाबत भाजप नेते कृपाशंकर सिंग यांनी मीरा भाईंदरमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा एक वाद उफाळून आलेला आहे। मीरा भाईंदरमध्ये इतके नगरसेवक निवडून आणा की उत्तर भारतीय महापौर बसेल असं वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यांच्या या वक्तव्यानंतर जोरदार राजकीय चर्चांना आता सुरुवात झालेली आहे। कृपाशंकर सिंह यांच्या विधानानं वाद, अमराठी महापौर करण्याचे केले होते विधान। सिंह यांच्या विधानानंतर मराठी अस्मितेबाबत राजकीय शाब्दिक युद्ध। महाराष्ट्रात अमराठी भूमिका महायुतीला पोषक ठरणारी नाही। मराठी हा महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाचा अस्मितेचा आणि भावनिक मुद्दा आहे। मराठीच्या अस्मितेसाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा देत शेकडो जण हुतात्मे झाले। आजही मराठीच्या नावावर राजकारण पुढे आलं की मराठी माणसांचा आवाज एक होतो। महापालिकेच्या रणधुमाळीत आशियातील सर्वात श्रीमंत असलेल्या मुंबई महापालिकेचा गड कोण सर करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेंची शिवसेना यांच्यामध्ये चांगलीच कलगीतुरा रंगायला सुरुवात झाली आहे। प्रत्येक जण आमचाच महापौर होणार आणि तो मराठीच असेल असा दावा करताय। अशातच कृपाशंकर सिंह यांच्या एका वक्तव्यामुळे मोठ्या वादाला तोंड फुटलंय। मीरा भाईंदर में आपने कहा कि उत्तर भारतीय का महापौर बने, इसको संभव बनाने के लिए क्या कोशिश करेगी उत्तर भारत? संभव बनेगा ना, बनाएंगे ना। हम इतना नगर सेवक चुन देंगे कि उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। कृपाशंकर सिंह हे भाजपचा मुंबईतील उत्तर भारतीय चेहरा आहे। त्यांच्या विधानावरून पक्षाला तोटा होण्याचीच शक्यता अधिक आहे। महाराष्ट्रात विशेषतः मुंबईसह ठाणे आणि महामुंबईत परप्रांतीय महापौर बसवणं हे मराठी माणसांना रुचणार नाहीये। भाजपनं आधी आमचाच महापौर असेल असं सांगितलं असलं तरी राज आणि उद्धव यांची युती होताच त्यांनीही मराठीच महापौर होणार अशी घोषणा केली। मुंबईचा महापौर मराठी माणूस असेल आणि तो महायुतीचाच असेल। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते उदय सामंतांनी कृपाशंकर सिंह यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला। भाजपा पक्षाची भूमिका मांडण्याचे अधिकार कृपाशंकर सिंगना दिले असतील असं मला वाटत नाही। त्याच्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री बोलतील ना। शेवटी मी मगाशी जसं सांगितलं की मी आज तुमच्याशी संवाद साधतोय, पण माझ्या पक्षाचं धोरण ठरवण्याचा अधिकार मला दिलेला नाही। मी जरी राज्याचा मंत्री असलो तरी ते उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबच ठरवणार आहेत। तशाच पद्धतीनं भाजपाचं धोरण ठरवायचं, मुंबई महानगरपालिकेचा महापौर करायचं धोरण हे कृपाशंकर सिंग ठरवणार आहेत असं मला वाटत नाही। मुंबईचा महापौर हा शिवसेनेचाच असेल आणि तो मराठीच असेल असा पुनरुच्चार खासदार संजय राऊतांनी केला। तर कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य मराठी माणसाला अपमानित करणार असून यांचा माज निवडणुकीमध्ये उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सचिन अहिर यांनी दिला। मुंबईचा महापौर हा मराठी होईल आणि तो शिवसेनेचाच होईल। आजही मराठी माणसाची किंवा या शहरातल्या मराठीवरती प्रेम करणाऱ्या अन्य सर्व भाषांची ही एका प्रकारे मोठ्या प्रमाणावरती अपमानित करण्यासारखी गोष्ट आहे आणि ह्यांची ही माज मतदार निश्चितपणे या निवडणुकीमध्ये उतरल्याशिवाय राहणार नाही। वर्गात ना 60 मुलं असतात, मी काल पण उदाहरण दिला। 60 मुलं अभ्यास करत असतात, तो धब्बू असतो तो पण बोलतो ना मी पहिलाच येणार, त्यातला हा उदाहरण आहे। ज्याच्याकडे स्वतःकडे काय स्वतःचं अस्तित्व नाही, इकडनं तिकडनं फिरायचा, ईडीची नोटीस आली, पैसा कमव काँग्रेसमध्ये कमवला, ते पैसा राखण्यासाठी बीजेपीने त्याच्या पाठी लागले तर ते आता बीजेपीमध्ये गेले। मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची टॅगलाईन आहे। कृपाशंकर सिंह यांच्या महापौरांबद्दलच्या वक्तव्यानंतर मनसेनं त्यांचा खरपूस समाचार घेतला। सगळे असंच बघतो मी राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक आहोत। या मुंबईचा महापौर हा मराठी होईल, त्यामुळे तो कोणाचा होईल ह्यांच्यात आपापसात काय चालू आहे माहिती नाही, परंतु मनसे ह्याकरता नक्की काम करेल। राजसाहेब नक्की ह्याकरता स्वतःला झोकून आजपर्यंत दिलंच आहे, अजून झोकून देतील की मुंबईचा महापौर हा मराठीच असला पाहिजे। 20 उमेदवार मराठी आहे।
त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेत महापौर मराठी होईल असा दावा ठोकणारे भाजप त्यांचा खरा चेहरा या यादीनंतर समोर आला आहे. कृपाशंकर सिंहांना मी एवढंच सांगेन की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार, सगळ्यात प्रथम तर मुंबईचा महापौर मराठीच होणार, आणि जर उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणातून बाहेर होणार का? मी परत खात्रीने सांगतो, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार. काँग्रेसनंही सिंह यांच्या विधानाचा निषेध केला असून मतांसाठी त्याशी भाषा करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. आता ज्यांना त्यांना मतं घेण्यासाठी असे पद्धतीनं भाषणे करावे लागतात, स्टेटमेंट करावे लागतात, पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही जात आपला भाषावाद कधी सहन करत नाही. कोणीही झाला तरी लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो. कृपाशंकर सिंग जी म्हणत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे, त्यावर महायुतीचे नेते स्थानिक पातळीवर आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात अशी विधानं करतायत. मात्र आगामी काळात ही भूमिका किती प्रभावी ठरते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. महाराष्ट्रात अमराठी भूमिका महायुतीला पोषक ठरणारी नाही हे ज्येष्ठ नेत्यांना ठाऊक आहेच. काही नेते अशी विधानं करून परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न करतायत. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.